वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मी आत्ताच कामावरून आली. ही बघा बॅग इथंच आहे. आणि आम्ही आज जाणार आहे जत्रेला, म्हणजे कल्याणला. आमच्या इथे एप्रिलमध्ये जत्रा भरते. हनुमान जयंतीपासून ते 5-6 दिवस जत्रा भरते. आणि आज वेळ भेटला आहे तर आम्ही जाऊन येतो. आणि खूप मजा येणार आहे, कारण जत्रेमध्ये हर वर्षी खूप मजा येते आणि खूप गर्दी पण असते. म्हणून 2 दिवसानंतर आम्ही आज चाललो आहे. आणि बघू आज आत्ता कोणकोणत्या पाण्यात आम्ही बसतो आणि तुम्हाला पण आम्ही दाखवू. आणि तसंच परत मम्मीला मी अगोदर सांगितलेलं की तू सगळं आवरून राहा, जेणेकरून मी तुला फोन केल्याबरोबर तू बिल्डिंगच्या खाली उतरशील आणि आपण लवकरात लवकर जाऊया. आणि आता वाजलेले बरोबर 11. आणि बहिणीला पण फोन केलेला, तू कुठपर्यंत आली आहेस? तर ती म्हणाली की येतेच आहे मी ताई, नाक्यापर्यंत पोहोचली आहे. तर तिला इथे चालत यायला 10 मिनटं लागतील. तर आम्ही सोबत एकत्र मिळू आणि नंतर सोबत जाऊ जत्रेमध्ये आणि खूप मजा करणार आहे. उतरल्यानंतर मला पाण्याची बॉटल घेऊन आहे. तर मम्मी पाण्याची बॉटल घेऊन आली. आता आम्ही मम्मीला सांगते थोड्या बस, नंतर करिश्माची वाट बघूया आणि 5-10 मिनटं वेट करू. करिश्मा येईलच, मग सोबत आम्ही जाणार आहे जत्रेत फिरायला. तर त्याप्रकारे मम्मीला मी सांगितलेलं तू पाण्याची बॉटल घेऊन ये, आणि घेऊन आली आहे. आणि पाणी पिल्लं आहे. आता बहिणीची वाट बघतोय, ती कुठपर्यंत येते. म्हणजे तेव्हाच आम्ही फोन करते पण ती उचलते, मी इथेच आहे इथेच आहे असं बोलते. पण यार वेळ झालेला आहे, कंटाळा आला आहे. आता बघू ती आल्यानंतर तुम्हाला आम्ही आता चाललो आहे. मम्मी पण चालते. आणि आम्हाला आता जत्रेमध्ये काय काय नवीन बघायला भेटतं आहे ते बघू आम्ही, आणि काय आवडेल ते आम्ही घेऊ. आणि काहीतरी खूप गोष्टी घेऊ, जे आवडेल ते बघूया. तुम्हाला मी दाखवेलच काय काय घेणार आहे ते. चला बघा पुढे. करिश्माची वाट बघत त्यांनी करिश्मा आलेली आहे कामावरून. परस्पर आता आपण जाऊया आणि बघूया काय काय बघायला भेटते आणि काय काय खरेदी करणार ते पण तुम्हाला आम्ही दाखवणारच आहे. खरं तर ही पालखी हनुमान जयंतीच्या दिवशी निघालेली होती. आणि पालखी खूप छान सजवलेली होती. प्रत्येक वर्षी असंच प्रकारे खूप छान छान सजवतात ती पालखी, आणि मला तर फार आवडलेली होती. आणि आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं होतं आणि फटाके खूप जोरदार वाजत होते आणि मजा आली बघून. आपल्याकडे जत्रा भरते कल्याणमध्ये म्हणून. अशा प्रकारे या जत्रेमध्ये खूप लहान लहान मुलांची खेळणी होती आणि खूप भारी होती. करिश्मा आणि मम्मी पुढे चालत आहेत आणि मी त्यांच्या मागे. क्या बोलते अंकल? दे दो। क्या बोला? क्या बोले अंकल? सागरे का पेठा। किती घाण. अशा प्रकारे जत्रामध्ये खूप छान छान प्रकारची ज्वेलरी होती आणि व्हरायटीज तर फार होत्या, आपल्याला जे हवे त्या.
आंबावडी घ्यायची होती आणि आंबावडी घेतलेली आहे आणि आम्हाला आवडली म्हणून आम्ही घेतली. अशा प्रकारे हे केसांना लावायचे होते, खूप छान छान होते आणि हे 100 रुपयाला हा भैया देत होता. अजिबात कमी करत नव्हता पैसे, पण आम्ही बरोबर कमी करून घेतलेले आहेत. मम्मी दाखव. तशी माझी बहीण हुशार आहे, काही घेत नाही बाजारातून जर गेली तर. गपचूप काहीच नाही घेतलं तू. करिश्माला बॅग घ्यायची आणि ती खूप कन्फ्युज आहे कोणती बॅग घेऊ, तर ती घेते आता. करिश्मा ती चांगली आहे हीच. तर अशा प्रकारे खूप मजा आली फिरून आणि आमची पूर्ण जी जत्रा होती करीमडची जत्रा. तर आजचा 4था दिवस होता आणि आमचं फिरून झालेलं आहे आणि जे जे आम्हाला गोष्टी घ्यायच्या ते घेऊन झालेले आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही काही गोष्टी घेऊ शकलो नाही कारण खूप उशीर आल्यामुळे काही दुकानं बंद झाली आणि पाळण्यात पण बसायला जमलं नाही आहे, पण 2-3 पाळण्यात बसले ते तुम्हाला दाखवूच आम्ही पुढे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या मला. थँक्यू. बाय.